नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिका इराण युद्ध थांबवण्याचे संकेत. इराण आणि अमेरिकेत 10 दिवसांपासून युद्ध सुरू. युद्ध आता जवळजवळ संपलं असल्याचे ट्रम्प यांचे संकेत. रत्नागिरी सभापतीपदी डॉक्टर आफिया पालेकर यांची तर उपसभापतीपदी सुनील मोरे यांची निवड. निवडीमुळे शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. नागपुरातील औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. SBL एनर्जी कंपनीतील स्फोटाने जिल्हा आदरला. प्रशासनाला जाग. केमिकल कंपन्यांच्या सुरक्षा यंत्रणांची कसून तपासणी करण्याचे निर्देश. भंडाऱ्यात वाढत्या तापमानामुळे शाळांच्या वेळेत बदल. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत शाळा भरवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय. दुपारच्या कडक उन्हापूर्वी शाळा सुटणार असल्याने विद्यार्थ्यांना मिळणार मोठा दिलासा. धाराशिवमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभारता येणार नाही. पुतळ्यांना परवानगी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान. वाशिमच्या कारंजा बाजार समितीत गव्हाच्या दरात घसरण असताना गहू पिकाची विक्रमी आवक. पहिल्याच दिवशी 10,000 क्विंटल पोत्याची आवक. पहिल्याच दिवशी 10,000 क्विंटल पोते आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे 6 महिन्यांपासून पगार रखडले. जिल्ह्यातील 1,000पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना बसला फटका. वाशिम जिल्ह्यात RTE प्रवेशात 1 किलोमीटर अट. ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर अडचण. ग्रामीण विद्यार्थ्यांना RTEच्या मोफत शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती. पंजाबमधील खून प्रकरणातील आरोपीला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक. स्थानिक गुन्हे शाखा आणि लोहमार्ग पोलिसांची संयुक्त कारवाई. नागपूर MIDC पोलिसांची मोठी कारवाई. चोरट्याला अटक करत पोलिसांनी केल्या 18 दुचाकी जप्त. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.